गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग, इव्हनिंग, आफ्टरनून. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तेव्हा वेलकम टू मंथन यूट्यूब चॅनल. आज आपण ॲग्रोनॉमी लेक्चरमध्ये मॅन्युअर्स बघणार आहे, मॅन्युअरची इम्पॉर्टन्स बघणार आहोत, क्लासिफिकेशन ऑफ मॅन्युअर्स बघणार आहोत. ओके. हा टॉपिक खूप मोठा आहे मार्क पॉईंट ऑफ व्ह्यूनं, पण सुद्धा तुम्हाला पुढं ॲग्रोनॉमी झालं, सॉइल सायन्स झालं, या विषयात सुद्धा जो तुमचा आता सेकंड सेमिस्टरला जो सब्जेक्ट आहे सॉइल सायन्स, थर्ड सेमिस्टरला जो सब्जेक्ट आहे सॉइल सायन्स, त्यामध्ये पण हा इम्पॉर्टंट आहे. ओके. नाही, सेकंड सेमिस्टरला सॉइल सायन्स खूप इम्पॉर्टंट आहे. मॅन्युअर फर्टिलायझरचं क्लासिफिकेशन. तर आज आपण फक्त क्लासिफिकेशन बघणार. ओव्हरऑल तुम्हाला त्यातले इन डिटेल जे इम्पॉर्टंट आहे ते सांगतो, आणि जे नाही आहे ते मग आपण स्किप केले तरी चालतील. तर पहिली गोष्ट, मॅन्युअर म्हणजे काय. तर आपण याच्या अगोदरचं जे 6वं लेक्चर घेतलं, इसेन्शियल प्लांट्स न्यूट्रिएंटचं क्लासिफिकेशनवर घेतलं. तर मग तुम्हाला समजलं असेल की इसेन्शियल प्लांट न्यूट्रिएंट आहे ते किती इम्पॉर्टंट आहे, बरोबर आहे, प्लांटच्या ग्रोथसाठी. मग तुमच्या मनात एक प्रश्न यायला पाहिजेत की सर, जर जमिनीतच सर्व न्यूट्रिएंट मग आपण वरून न्यूट्रिएंट टाकतो का? म्हणजे बरोबर आहे की वरून न्यूट्रिएंट टाकायचं काम का पडतं? तर मग एक समजू शकता की हर वेळेस आपण जर तिच्यातूनच, आता समजा एक विहीर, त्या विहिरीतलंच पाणी काढत राहिलो तर काही काळानंतर त्या विहिरीचं पाणी कमी होईल. तसंच मग जमिनीतून आपण न्यूट्रिएंट काढत राहतो, बरोबर आहे ना. तर मग त्या न्यूट्रिएंट जे काढतो ना, त्याच्यामुळे न्यूट्रिएंटची कमतरता भासते. मग काही मिनरल जे असतात की ते जमिनीत अवेलेबल असतात, मग तिच्यात पण एक इफेक्ट येतो की बा काही जी सॉइलचे आपण क्लासिफिकेशन बघितले, पण काही सॉइलच्या क्लासिफिकेशन मध्ये कोणचं रॉक सापडतं, कोणचं मिनरल सापडतं, त्या मिनरलवर अवेलेबल आहे की बा कोणचं न्यूट्रिएंट सापडन. मग कोणा सॉइलमध्ये कोणचं न्यूट्रिएंट सापडत नाही. मग आपल्या प्लांटसाठी जे इसेन्शियल 17 न्यूट्रिएंट आहे ते मग ते आपल्याला द्यावं लागेल. मेनली प्रायमरी न्यूट्रिएंट एनपीके महत्वाचं आहे. एनपीके शिवाय आपली म्हणजे प्लांट त्याची लाईफ सायकल पूर्ण का सर नाही करू शकत. तर मग त्यासाठी आपण काय करतो, मॅन्युअर टाकतो. मॅन्युअर काय आहे की मग आता मॅन्युअर काय आहे सर, मग एनी मटेरियल जे की आपण सॉइल मध्ये टाकतो, कशासाठी? सॉइल फर्टिलिटी वाढवण्यासाठी, बरोबर आहे ना. सॉइल म्हणजे प्लांट प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी, बरोबर आहे ना. ते काय करते, प्रोव्हाइड इसेन्शियल प्लांट न्यूट्रिएंट एनी मटेरियल विच ऍडेड इन सॉइल, बरोबर आहे ना, जे आपण सॉइल मध्ये ऍड करतो फॉर इम्प्रुव्हिंग द सॉइल फर्टिलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी. तर आता फर्टिलिटी इम्प्रूव्ह कशी होईल की ज्यात इसेन्शियल प्लांट न्यूट्रिएंट जर टाकले तर फर्टिलिटी इम्प्रूव्ह झाली म्हणजे आपलं यील्ड किंवा प्रोडक्ट इम्प्रूव्ह होईल. ओके, समजलं मॅन्युअरची डेफिनेशन. आता मॅन्युअरचं क्लासिफिकेशन आहे की बा सर मॅन्युअर मग कोणचं टाकतो आपण. तर मॅन्युअर काही, आता मॅन्युअरला आपण एक तर मॅन्युअरची डेफिनेशन अशी पण करतो, आणि मॅन्युअरची डेफिनेशन दुसरी करतो, फक्त ऑर्गॅनिक शब्द वापरतो. एनी ऑर्गॅनिक मटेरियल विच ऍडेड इन सॉइल फॉर इम्प्रुव्हिंग द सॉइल फर्टिलिटी अँड प्रोडक्टिव्हिटी, बरोबर आहे ना. याला काय म्हणतात, मॅन्युअर. मग सर असं मटेरियल की ज्याच्यात एनपीके किंवा इसेन्शियल प्लांट न्यूट्रिएंट ते आपण जमिनीत टाकतो त्याला म्हणतात मॅन्युअर. ओके, ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये. मग आता त्याचं क्लासिफिकेशन, मग मॅन्युअरचं क्लासिफिकेशन बघा. आता मॅन्युअरचं क्लासिफिकेशन, मग सर मॅन्युअरचं क्लासिफिकेशन पहिलं कसं येतं, तर पहिलं येते सर बल्क ऑर्गॅनिक मॅन्युअर. तर मग बल्क ऑर्गॅनिक मॅन्युअर सुरुवातीला कोणचं येतं, बल्क ऑर्गॅनिक मॅन्युअर. बल्की म्हणू शकतो, बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर, बरोबर आहे ना. बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर, बल्क ऑर्गॅनिक. मग तुम्हाला बल्क शब्द म्हणजे काहीतरी मोठं असेल सर, बरोबर आहे ना. मग तिच्यात काय शकतो सर, आता जर समजा तुम्ही असं म्हणू शकता का सर की पहिली गोष्ट ऑर्गॅनिक मॅटर आहे. मग ऑर्गॅनिक मॅटर मध्ये विचार करा की बल्की काय शकतो सर, काहीतरी जास्त लार्ज क्वांटिटी मध्ये असेल. मग लार्ज क्वांटिटी मध्ये काय असते सर, आपण शेण काढतो, बरोबर आहे ना. म्हणजे हे आपलं जे मॅन्युअर, आपलं जे डंग आहे, काऊ डंग, कॅटल डंग, बरोबर, बफेलो डंग, त्यानंतर फार्म यार्ड मॅन्युअर, जे फार्म यार्ड मॅन्युअर, बरोबर आहे ना. त्याला काय म्हणू शकतो आपण, फार्म यार्ड मॅन्युअर. याच्यात काय येतं पहिलं, फार्म यार्ड मॅन्युअर, FYM, फार्म यार्ड मॅन्युअर. मग सर कोणाकोणा समजत नसेल फार्म यार्ड मॅन्युअर म्हणजे काय. फार्म यार्ड मॅन्युअर म्हणजे जे की तुमचे फार्म मध्ये किंवा आपण म्हणू शकतो गोट्यामध्ये किंवा त्या जमिनीपासूनच तयार झालेलं आहे. म्हणजे सर तुम्ही म्हणू शकता कुटार, त्यानंतर काऊडंग,
बरोबर आहे. त्यानंतर युरिन त्याचं कॅटलचं वगैरे. त्यानंतर सर वेल डिकम्पोज मटेरियल म्हणा. त्यानंतर जे आपला भुसा म्हणू शकतो आपण, भुसा पण म्हणा. ओके, स्टबल म्हणा. हे काय येतात फार्म यार्ड मॅन्युअर मध्ये. मग हे म्हणजे जे गोठ्यातलं आपण केर कचरा जमा करून गोळा करून एखादी घेऊन टाकतो ना, त्याच्यात येतं फार्म यार्ड मॅन्युअर. मग याच्या फार्म यार्ड मॅन्युअरच्या 3 मेथड पडतात. हिप मेथड म्हणजे तुम्ही असा उकंडा टाकला का, उकंडा पाहिला का, अशा प्रकारे येत होते. मग त्याला काय म्हणतात हिप मेथड. बरोबर आहे ना, बरोबर आहे. मग सर उकंडा टाकला त्याला हिप मेथड म्हणतात. त्यानंतर सर जे खड्डे करतात त्याला ट्रेंच मेथड म्हणतात किंवा बॉक्स मेथड म्हणतात. बरोबर आहे ना. या अशा टाईपच्या मेथड असतात फार्म यार्ड मॅन्युअरच्या, म्हणजे जे की तुम्ही तयार करतात. मग सर डबल काय येते सर याच्यात, कंपोस्ट. दुसरं काय येते कंपोस्ट. बी काय येते कंपोस्ट. कंपोस्ट म्हणजे काय माहिती का, सेम थिंग, हेच प्रोसेस आहे की बुवा तेच फार्म यार्ड मॅन्युअर वगैरे, केर कचरा, भाजीपाल्याचा केर कचरा, आपण भाजीपाल्याचं उरलेलं केर कचरा धरा, कुठलचं पण जे ऑर्गॅनिक केर कचरा आहे तो, फक्त याच्यात कंपोस्ट मध्ये काय व्हायला राहतो माहिती, तो वेल डिकम्पोज व्हायला राहतो. कसा वेल डिकम्पोज. मग सर तुम्ही म्हणसाल हा डिकम्पोज नसतो का, हा पण डिकम्पोज असतो. पण हा कसं असतं माहिती का, एखाद्या वेळेस हा डिकम्पोज नसला तरी चालतो, पण हा काय असतो वेल डिकम्पोज झाल्याच्या नंतर जे तयार होते त्याला काय म्हणतात कंपोस्ट मेथड. मग तिच्यात पण एक आहे बँगलोर मेथड, इंदोर मेथड. ते पण कशावर बेसिस आहे की जी हिप अशा प्रकारचे लागतात ते एक ॲरोबिक आणि एक अनॲरोबिक टाईप येतात. ओके. त्यानंतर कोणतं येते सर, नाईट सॉईल. नाईट सॉईल म्हणजे तुम्हाला हा शब्द समजला का, नाईट सॉईल. सर रात्रीची नाईट सॉईल म्हणजे सर रात्रीची जमीन दिसती काळी खटती का, नाही. नाईट सॉईल म्हणजे काय की ह्युमन एक्सक्रीटा वेल डिकम्पोज फॉर्म मध्ये जो असतो ना त्याला काय म्हणतात नाईट सॉईल. ओके, समजलं. ह्युमन एक्सक्रीटा वेल डिकम्पोज फॉर्म मध्ये त्याला काय म्हणतात नाईट सॉईल. ती पण आपण मॅन्युअर म्हणून वापरू शकतो. ओके. त्यानंतर येते वर्मी कंपोस्ट. त्याच्यातलं डी येते वर्मी कंपोस्ट. सर वर्मी कंपोस्ट म्हणजे काय, अर्थवॉर्म माहिती का, अर्थवॉर्मचा यूज करून जे कंपोस्ट तयार करतो त्याला काय म्हणतात वर्मी कंपोस्ट. म्हणजे काय करायचं, एक बेड बनवायचा 2x1x1 मीटरचा. ओके. या बेड मध्ये काय करायचं, पहिले भुसा वगैरे टाकायचं, पहिले कावडंग वगैरे टाकायची, त्यानंतर काही भाजीपाला किचन गार्डन वेस्ट टाकायचं, त्यानंतर डबल डंग टाकायची, त्यानंतर युरिन टाकायचं, नंतर मॉइश्चर साठी वाटर टाकायचं. हे असं तयार करून जे 3 महिन्याच्या नंतर तयार होते त्याला काय म्हणतात अर्थवॉर्म. त्यानंतर 2000 अर्थवॉर्म टाकायचे. बरोबर आहे. त्या अर्थवॉर्म टाकल्याच्या नंतर सिनिया फोइटिडा म्हणजे ती स्पेसिस आहे. त्यानंतर जे तयार होतं त्याला काय म्हणतात, जे कंपोस्ट तयार होतं त्याला म्हणतात वर्मी कंपोस्ट. पण वर्मी वॉश पण असतं. वर्मी वॉश म्हणजे हे तुम्ही हे केल्याच्या नंतर इथून एक पाईप असतो, हिच्यातून जे वॉटर निघतं ते वॉटर कलेक्ट केल्याच्या नंतर त्याला काय म्हणतात वर्मी वॉश. बरोबर आहे, समजलं. आता सर त्यानंतरच येतंय ग्रीन मॅन्युरिंग. DE काय येतं, ग्रीन मॅन्युरिंग. ओके. ग्रीन मॅन्युरिंग म्हणजे काय सर, ग्रीन मॅन्युरिंग म्हणजे जिवंत, समजा ग्रीन, आता ग्रीन शब्द समजला ना, तर ग्रीन झाड पाला पाचोळा. झाड म्हणल्यापेक्षा आपले जे क्रॉप असते, समजा आता ढिंच्याक झालं, त्यानंतर तुमच्या समजण्यासाठी मी सांगतो, आपलं ग्रीन ग्राम आणि ब्लॅक ग्राम आहे ना, याची जे झाडं आहे ते शेंगा तोडल्याच्या नंतर आपण काय करतो, डायरेक्ट नागरणी करून म्हणजे फ्लोईंग करून ते तिच्यात सॉइलमध्येच गाडून टाकतो. त्यानंतर ते डिकम्पोज होतं. म्हणजे ग्रीन मॅन्युरिंग काय आहे की बा ते फ्लोईंग करून ग्रीन प्लांट फ्लो करून त्यातच गाडून टाकायचं. बरोबर आहे ना. मग त्यानंतर ते डिकम्पोज झाल्याच्या नंतर जे तयार होते ते ग्रीन म्हणजे ते मॅन्युअर. ओके. मग हिच्यात पण आहे इन सिटू आणि एक्स सिटू. बरोबर आहे ना. मग हिच्यात पण इन सिटू आणि एक्स सिटू. आता इन म्हणजे काय माहिती का, इन म्हणजे
की फील्डमध्येच पेरायचं, फील्डमध्येच काय करायचं, फील्डमध्ये सो करायचं, फील्डमध्ये सो करायचं आणि त्यानंतर तिथंच त्याची फ्लोईंग करायची. मग आणि त्यानंतर XC2 म्हणजे बाहेरून आणायचं, बाहेरच्या लँड मधून आणायचं आणि ते त्यात टाकून मग फ्लोईंग करायची, म्हणजे त्यात गाडून टाकायचं, त्याला काय म्हणतात XC2. हे झाले दोन ग्रीन मॅन्युअरिंगचे प्रकार. त्यानंतर त्यानंतर पोल्ट्री मॅन्युअर धरू शकतो. नंतर बाकीचे एक येते सीवेज अँड स्लज. आता हे पुसून टाकतो मी. आता सीवेज अँड स्लज म्हणजे काय, हे म्युनिसिपालिटी वेस्ट आहे, जे की आपला म्हणजे आपण म्हणू शकतो सिटी वेस्ट आहे, की जे सीवेज जे आहे हे लिक्विड फॉर्म आहे आणि स्लज जे आहे सॉलिड फॉर्म आहे. ओके, तर सीवेज काय लिक्विड फॉर्म मधलं मॅन्युअर आहे असं म्हणू शकतो आपण, आणि स्लज जे आहे हे सॉलिड फॉर्म मध्ये. ओके, म्युनिसिपालिटी वेस्ट मध्ये. आता याच्यातला पहिलं एक झालं हे. आता दुसरं जे येते, ओके, आता जे दुसरं येतं कन्सन्ट्रिक. ओके, कन्सन्ट्रेटेड. कन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर. कन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजे सर आता हे बल्क क्वांटिटी मध्ये होतं, याची क्वांटिटी मोठी होती, आपल्याला जर वापरायचं असेल तर लार्ज टन मध्ये वापरावं लागत होतं, किंवा 25 टन 20 टन बरोबर आहे, 20 क्विंटल 25 क्विंटल अशा क्वांटिटी मध्ये वापरावं लागत होतं. पण आता सर कन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये म्हणल्यावर काहीतरी छोट्या फॉर्म मध्ये वापरावं लागेल. तर मग हिच्यात पण दोन प्रकार पडतात, एक प्लांट ओरिजिन आणि ॲनिमल ओरिजिन. म्हणजे प्लांट पासून तयार केलेलं, ॲनिमल पासून तयार केलेलं. हे कोणचं येतंय, प्लांट ओरिजिन आणि बी ॲनिमल ओरिजिन. तर आपण ओके, बी ॲनिमल ओरिजिन. आता प्लांट ओरिजिन मध्ये पण दोन प्रकार, एडिबल म्हणजे आपण खाऊ शकतो का नाही, एडिबल आणि नॉन एडिबल. ओके, मग आपण खाऊ कोणते शकतो सर, म्हणजे आता तुम्हाला एक सांगतो की एडिबल मध्ये नॉन एडिबल मध्ये कोणकोणते येतात, ज्या गोष्टी आपण खाऊ शकत नाही. समजा नीम केक, आपण नीम केक खाऊ शकतो का, नाही सर, नीम केक नाही खाऊ शकत सर. त्यानंतर सर आपण कॉटन केक नाही खाऊ शकत सर. तुम्हाला समजायसाठी सांगू का, आपण हे पाहतो ढेप त्या प्रकारमध्ये राहतं, बरोबर आहे ना सर. कॉटन केक, त्यानंतर कॅस्टर. ओके, कॅस्टर केक. सर एडिबल म्हणजे ग्राउंडनट, सर डबल ग्राउंडनट खाऊ शकतो. त्यानंतर सर लिनसीड सुद्धा खाऊ शकतो सर आपण. त्यानंतर सर सॅफफ्लॉवर. आता सॅफफ्लॉवरचं काय माहिती का, हे दोन्ही याच्यात येतं, एडिबल मध्ये पण येतं, नॉन एडिबल मध्ये पण येतं. बा त्यानंतर नायजर केक. ओके, आता ॲनिमल मध्ये कोणचं येईल सर, ॲनिमल मध्ये बोन मिल. त्यानंतर आता हिच्यात कंटेंट काय असतो, कॅल्शियम, फॉस्फेट, हे काय असतात कंटेन असतात. याचे पण वेगवेगळे कंटेन आहे, की बा किती प्रमाणात नायट्रोजन आहे, किती प्रमाणात फॉस्फरस आहे, किती प्रमाणात ते. त्यानंतर फिश मिल, त्यानंतर ब्लड मिल. ओके, हे काय झालं, ॲनिमल ओरिजिन, कन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर. ओके, आता हे झाले याचे क्लासिफिकेशन. आता क्लासिफिकेशन मेनली तुम्हाला इंग्लिश येतं, एवढं डीप मध्ये येत नाही. ग्रीन मॅन्युअरिंग, वर्मी कंपोस्ट, या दोन गोष्टी येतात. ग्रीन मॅन्युअरिंग पण सांगितलं की बा जिवंत जे झाड असतंय, किंवा आपण दुसऱ्या फील्ड मधून ग्रीन प्लांट आणतो, ते
ते नागाटी थ्रू जमिनीच्या आत गाडून दोन एक महिने होऊन किंवा एखादा महिना होऊन ते डिकम्पोज होते. त्यानंतर जे मॅन्युअर तयार होतात त्याला म्हणतात ग्रीन मॅन्युअरिंग. ओके. आता याचे मॅन्युअरचा उपयोग कशासाठी करतो, आता मेन विषय काय तो इम्पॉर्टन्स ऑफ मॅन्युअर. ओके. तर मॅन्युअरचा इम्पॉर्टन्स कशामध्ये येतो की म्हणावं सर, सॉईल फर्टिलिटी वाढवण्यासाठी, सॉईल प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी, सॉईल एरिएशन वाढवण्यासाठी, सॉईल मॉइश्चर, नंतर सॉईल वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी, त्यानंतर सर डबल कोणत्या गोष्टी लिहू शकता सर, जे न्यूट्रिएंट आहे ते इसेन्शियल न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करण्यासाठी, त्यानंतर सर जे सॉईलचे बायोलॉजी ती बायोलॉजी मेंटेन करण्यासाठी, त्यानंतर अर्थवॉर्मची संख्या वाढवण्यासाठी, सर सॉईलचं ह्युमस कंटेंट वाढवण्यासाठी, बरोबर आहे ना, सॉईलच्या रिॲक्शन केमिकल रिॲक्शन प्रॉपरली घडवून आणण्यासाठी, आणि महत्वाची गोष्ट सस्टेनेबिलिटी वाढवण्यासाठी, सॉईल इकोलॉजी मेंटेन करण्यासाठी, बरोबर आहे ना. या गोष्टी तुम्ही ह्या पॉईंट आता पहा, मी किती पॉईंट सांगितले एवढ्या दरम्यान, तुम्हाला वाटलं तर रिपीट घेऊन डबल पहा. ओके. तर हे तुमचे मॅन्युअरचे ते झाले. आता याच्यातले एक पार्ट डिटेलमध्ये बघणं काही एवढं इम्पॉर्टंट नाही, पण आपण बघितले. ओके. त्यानंतर सिवेज अँड स्लज, जे म्युन्सिपाल्टिकल वेस्ट असतो ते सिवेज म्हणजे लिक्विड पोर्शन आणि स्लज म्हणजे सॉलिड पोर्शन त्या याचा. नाईट सॉईल म्हणजे जी आपली ह्युमन इस्किट डिकम्पोज झाल्यानंतर जे आपण टाकतो त्याला काय म्हणतात, नाईट सॉईल. हिच्यात कोणाला काही डाऊट असला तर कमेंट करा. नाहीच म्हणलं ते पण कमेंट करा, सर समजलं नाही डबल हा पोर्शन घेऊ शकता का, आपण मग डबल पोर्शन घेऊ. ओके. तुम्हाला काय रिक्वायरमेंट आहे ते आपण सांगत चला, आणि तुमच्या मित्रामध्ये शेअर करा, सबस्क्राईब करायला सांगा. ओके. धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल.